तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज एवढ्या मस्त वातावरणामध्ये आम्ही निघालो आळंदी जायला. आणि आळंदीला जायचं कारण एकच होतं की आज आपल्या भावाचं होतं वाढदिवस. आणि आमच्या घरामध्ये कोणाचाही वाढदिवस किंवा काही असलं ना, सगळ्यात पहिला आम्ही येतो आळंदीला, म्हणजे माऊलींचं दर्शन घ्यायला, बरं का. मग काय तेवढ्यात मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये जाऊन बघितलं तर काय लईच गर्दी होती. आणि गर्दीचं कारण हेच होतं की जगातला सर्वात मोठा सोहळा जवळ आला होता, ते म्हणजे आषाढी वारी. आणि हीच ती आषाढी वारी आम्ही वारकरी वर्षानुवर्ष हिची वाट बघत बसतो, बरं का. आणि मग तेवढ्यात आम्ही गेलो बाहेर, आणि बाहेर गेल्यानंतर बघितलं की ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा तयार झाली होती पंढरपूरला जाण्यासाठी. त्यानंतर म्हटलं फोटो वगैरे काढून घ्यावं, पण फोटो काढायला काही चान्सच नव्हतं, कारण की गर्दी इतकी होती की कोण फोटो काढूनच देत नव्हतं, सारखं मध्ये येत होते. कसे बसे फोटो काढून आम्ही निघालो मग नदीच्या काठावर जायला. आणि हीच ती आपली ज्ञानेश्वर महाराजांची इंद्रायणी. आज जिथं लाखो वारकरी येऊन आंघोळ वगैरे करतात, पण काही इथलेच लोक त्या इंद्रायणीमध्ये काही टाकून ते पाणी पूर्ण घाण करतात ते. आणि मग तेवढ्यात आम्ही दुकानामध्ये गेलो, काही बिस्किटचे पॅकेट वगैरे घेतले आणि त्या आजींना वाटले. आणि त्या आजीच्या चेहऱ्यावरती आलेला हसू आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद हेच त्याच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस होतं, बरं का. तर मित्रांनो, आम्हा वारकरी लोकांची अशीच पद्धत आहे, बरं का, वाढदिवस साजरा करायची. जाऊ दे, तर तुम्ही घ्या सबस्क्राईब करून. आपण भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.